नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पेंड खजुराचे लाडू बनवूया। तर ही खसखस आहे, मी आधी भाजून घेते। सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं, ड्रायफ्रुट्स वगैरे आधी खसखस भाजून घ्यायचं। हे बघा, ही खसखस भाजून झालेली आहे। आता सगळे ड्रायफ्रुट्स आपण चांगलं, हे साजूक तूप आहे, 1 चमचा टाकायचा, जास्त नाही आहे, आणि सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे। हे सगळे ड्रायफ्रुट्स मी टाकते। हे सगळे ड्रायफ्रुट्स अगदी थोडं भाजायचं, जास्त नाही, म्हणजे ते छान असे कडक कडक लागतात। थोडंसं भाजून घ्यायचं, गरम होईपर्यंत थोडं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं। हे बघा, हे भाजून घेतलंय, चांगलं सुगंध सुटलाय। हे बघा, सगळं असं भाजून घ्यायचं। हे बघा, डेसिकेटेड कोकोनट आहे, हे पण मी थोडंसं भाजून घेते, अगदी थोडंसं, म्हणजे थोडं छान असं कडक कडक लागतं। हे बघा, हे 1 वाटी खजूर घेतले मी, ह्याच्यातले बिया सगळे काढून घेतली आहे। आता ह्याला थोडंसं आपण भाजून घेऊ। तूप टाकलंय 1 चमचाभर, हे सगळे खजूर भाजून घेऊ। चांगलं मऊ होईपर्यंत भाजायचं, नंतर थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक करायचं। हे बघा, हे भाजते मी, चांगलं मऊ होईपर्यंत भाजायचं, 10 मिनिट तरी भाजून घ्यायचं, चांगलं मऊ होऊ द्यायचं त्याला। हे बघा, हे असं चांगलं आता मऊ झालेलं आहे, ह्याला थंड करून घेऊ। हे बघा, हे खजूर थंड झालेले आहे, आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बघा, हे असं बारीक करून घ्यायचं, खूप बारीक नाही करायचं, असं करून घ्यायचं। हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, ह्यात मिक्स करून घेऊ सगळं आपण। हे बघा, ती ही वेलची पूड आहे, ह्यात टाकून देऊ। थोडं वेलची, जायफळ पण टाकू शकता। थोडंसं खसखस आहे, खसखस टाकू त्यामध्ये थोडंसं, आणि वरतून थोडं लावून देऊ। भाजले हे खसखस मी, आणि हे ते डेसिकेटेड कोकोनट आहे, थोडं टाकून थोडं वरतून लावून देऊ। आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊन रोल करू। असे तुम्ही लाडू पण करू शकता, नाहीतर रोल करून तुम्ही असं वड्या पण पाडू शकता, काही करू शकता। सगळं मिक्स करायचं हे चांगलं। आता हे बघा, मी असं करून घेतलं आहे, तुम्ही ह्याचे लाडू पण करू शकता गोल गोल, मी थोडं वेगळं प्रकार करणार आहे। आता हे खसखस आहे, असं टाकायची, आणि थोडंसं खोबरं आहे, आणि हे पिस्ता आहे, हे सगळं ह्याला असं लावून घ्यायचं। हे बघा, असं हे रोल करून 15 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं, किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून मग नंतर कट करायचे, नाहीतर तुम्ही गोल गोल लाडू पण वळू शकता। आता हे मी असंच फ्रीजरमध्ये मी एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं आहे, फ्रीजरमध्ये ठेवले होते। जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर एक तास ठेवा, आणि हे बारीक असं कट करा। आधी छोटंसं कट करून घेऊ। हे बघा, असे कट करून घ्यायचे। हे बघा, हे असं कट करून घ्यायचं। हे बघा, किती छान दिसतं, एकदम मस्त। आता हे परत कट करून घेऊ। तुम्हाला जेवढी लागेल तेवढी साईज करायची, असे कट करत जायचे। हे बघा, हे असे होतात सगळे। हे बघा, हे मी सगळे कट करून घेतलेली आहे। हे बघा, हे असे झालेले आहे, ह्याला मी थोडंसं डेकोरेट करते, विलायचीची पावडर आहे वरतून। हे बघा, थोडंसं टाकायचं, छान दिसतं। हे बघा, हे पेंड खजूरची बर्फी तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि करून बघा, खूप छान आहे, पौष्टिक आहे सगळं।